मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत। आज आपण शिकणार आहोत मराठी सुलभ भारती इयत्ता 5वी या पुस्तकातील 15 नंबरची कविता नदीचे गाणे। नदीचे गाणे। दरी दरीतून वनावनांतून झुळझुळ मी वाहत येते, मी मंजुळ गाणे गाते, मी पुढेच धावत जाते। वसली गावे तीरावरती त्यांना भेटून जाते पुढती, लता वृक्ष किती काठावरती भूमीतून जे मला भेटती। फुलवेली मज सुमने देती, कुठे लव्हाळी खेळत बसती, कुठे अमृतरू माझ्यावरती शीतल आपली छाया धरते। पाणी पेऊनी पक्षी जाती, घट भरूनी कोणी जल नेती, गुरे वासरी जवळ येती, मुले खेळती लाटांवरती। मी कोणाची मी सर्वांची, बांधुनी हा मज नेणाऱ्यांची। जेथे जाईल तेथे फुलविल बाग मनोहर आनंदाची। तर या कवितेचे कवी आहेत वी म कुलकर्णी। तर इथे काही शब्दार्थ दिलेला आहे ते बघूयात आपण। मंजुळ, मंजुळ म्हणजे ऐकायला गोड। तीर, तीर म्हणजे काठ। लता, लता म्हणजे वेल। वृक्ष म्हणजे झाड। सुमन म्हणजे फूल। लव्हाळी म्हणजे पाण्यात किंवा पाण्याजवळ वाहणारी एक वनस्पती। अमृतूर म्हणजे आंब्याचे झाड। शीतल म्हणजे थंड। छाया म्हणजे सावली। घट म्हणजे मातीचा घडा। मनोहर म्हणजे सुंदर। तर खूप सुंदर अशी कविता नदीवर आधारित नदीचे वर्णन करणारी ही कविता आहे। दरी दरीतून वनावनातून झुळझुळ मी वाहत येते। नदी कुठून वाहत येते? दरी दरीतून, दरीतून, वनातून। मी मंजुळ गाणे गाते, मी पुढेच धावत जाते। नदी मंजुळ गाणे गात पुढे पुढे धावत जात दरी दरीतून वनावनातून झुळझुळ वाहत येते। वसली गावी तीरावरती त्यांना भेटून जाते पुढती। नदीच्या तीरावरती म्हणजे काठावर वेगवेगळे गावे बसले आहेत, त्यांना भेटून नदी पुढे पुढे जाते। लता वृक्ष किती काठावरती भूमीतून जे मला भेटती। आणि लता वृक्ष म्हणजे वेगवेगळे वेली आहेत नदीच्या काठी, ते सुद्धा नदीला भेटतात। फुलवेली मज सुमनी देती, आणि जे फुलांचे वेली असतात त्यांच्यापासून नदीला मिळतात सुमने म्हणजे फुले। कुठे लव्हाळी खेळत बसती। लव्हाळी म्हणजे एक पाण्यावर येणारी एक वनस्पती असते, ती सुद्धा नदीवर खेळत असतात किंवा उगतात। पुढे अमृतरू माझ्यावरती शीतल आपली छाया धरते। अमृतरू म्हणजे आंब्याचे झाड नदीवरती काय करतात? शीतल छाया धरतात। पाणी पेऊन पक्षी जाती, घट भरूनी कोणी जल नेती, गुरे वासरी जवळ येती, मुले खेळती लाटांवरती। पाणी पिऊन कोण जातं? पक्षी काय करतात? पाणी पिऊन उडून जातात। कोणी घट भरून म्हणजे घट म्हणजे हंडा किंवा माठ, ते काय करतात? त्यात पाणी भरून घरी घेऊन जातात। गुरे वासरी पण पाणी प्यायला तिथे येतात। मुले तसेच लाटांवरती खेळतात। मी कुणाची? तर नदी कुणाची आहे? मी सर्वांची, नदी सर्वांची आहे। बांधुनी मज नेणाऱ्यांची, मी सर्वांची आहे। जेथे जाईल तेथे फुलविल बाग मनोहर आनंदाची, आणि जिथे नदी जाईल तिथे ती काय करेल? मनमोहर आनंदाची बाग फुलवेल। तर अशा पद्धतीने खूप सुंदर अशी ही कविता वी म कुलकर्णी यांनी लिहिलेली आहे। इथे काही प्रश्न उत्तर दिलेले आहेत ते बघूयात। प्रश्न क्रमांक 1, एका वाक्यात उत्तरे लिहा। मंजुळ गाणे कोण गात आहे? तर मंजुळ गाणे कोण गात आहे? नदी। इथे मी एका शब्दात उत्तर लिहिलेलं आहे, तुम्ही पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं आहे। पुढचा प्रश्न आहे, गावे कोठे वसली आहे? तर उत्तर आहे गावे नदीच्या तीरावरती वसली आहे। पुढचा प्रश्न, नदीवर शीतल छाया कोण धरते? तर उत्तर आहे नदीवर शीतल छाया अमृतरू धरत आहे। पुढचा प्रश्न, नदी जेथे जाईल तेथे काय करेल? उत्तर आहे नदी जेथे जाईल तेथे मनोहर आनंदाची बाग फुलवेल। प्रश्न क्रमांक 2, कवितेतील कडव्यांच्या ओळी पूर्ण करा। पहिला आहे, फुलवेली मज डॅश डॅश देती। तर उत्तर आहे सुमने। फुलवेली मज सुमने देती। कुठे डॅश डॅश खेळत बसती।
तर उत्तर आहे कुठे लव्हाळी खेळत बसती, कुठे डॅश डॅश माझ्यावरती डॅश डॅश आपली छाया धरती। तर इथे उत्तर आहे कुठे अमृतरू माझ्यावरती शीतल आपली छाया धरती। तर पुढचा प्रश्न आहे जोड्या जुळवा। तर एक आहे झुळझुळ, झुळझुळ काय वाहते? पाणी, मंजूळ गाणे आणि शीतल छाया। मुलांनो, तुम्हाला ही कविता आवडली असेल तर अशाच नवनवीन कवितांचा आणि धड्यांचा अभ्यास करण्यासाठी आपल्या मराठी मातृभाषा या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।